कोऑपरेट करा, तसं ना करू. ते खोलून दिले ते पॅक करायला लागेल. जायला रस्ता ठीक आहे. समोर हे घेतलं नागरिकांनी काय वाटत आहे तिथे सांगूया आपण कोणाला मध्ये ना काय मला मध्ये थांबू नका. बांधायचे बांधायला आणि ते आमून बांधायचे कुठे आण समोर. एक मिनिट. हा समोर. ओके ओके. समोर समोर. थँक्यू. सचिन समोर. एक मिनिट. थोडं साईडला प्लीज. साईडला समोर. चला चला. हा बोल ना. ठीक आहे. बारामती आलो. दिवाळी नमस्कार. मी तमाम महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला अतिशय विनम्रपणे मनापासून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते. सगळ्यांचं हे वर्ष सुख समृद्धीचं आनंदाचं जावो एवढीच देवाचरणी प्रार्थना करते. आणि आज महाराष्ट्रामध्ये महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळाचं सावट आहे, त्या सगळ्यातून आपली मुक्तता होऊ दे एवढीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करते. आज अजितदादा या ठिकाणी उपस्थित नाहीत, काय सांगा? दोन गोष्टी आहेत. एक तर बीडला रोहित गेलेला आहे आणि मला खरंच खूप कौतुक आणि अभिमान वाटतं की जी संघर्ष यात्रेसाठी संघर्ष कुणासाठी करतोय तर ह्या महाराष्ट्रातल्या नवीन पिढीच्या समोर जे खूप मोठं महागाई बेरोजगारीचं आव्हान आहे त्याच्यासाठी संघर्ष यात्रा जी रोहितनी काढली होती त्या संघर्ष यात्रेचा त्यांनी शब्द दिला होता त्यांना. तर काल तुम्ही ट्विटही पाहिलं असेल. रोहित बीडला आज गेलेला आहे. म्हणजे घरात सगळ्यांचा सण असला तरी हा महाराष्ट्राच्या नवीन पिढीसाठी काहीतरी मोठा संघर्ष करू पाहतं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि दादाला डेंगी झालेला आहे सगळ्यांनाच माहिती आहे. गेले 20-25 दिवस दादा कुठल्याच कार्यक्रमात उपस्थित नाही आहेत, त्याच्यामुळे ती इथे दादांशिवाय या ठिकाणी काय भावना तुम्हाला काय वाटते? दादा येत असेल रणजित अण्णा आहेत, सगळे आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी गोष्ट आहे ती आपण खूप मोठ्या मनाने, आनंदाने, समाधानाने आपण सगळ्यांनी जे आहे त्या वास्तवतेत जगलं पाहिजे. आणि हाफ ग्लास इज नेवर एम्प्टी, हाफ ग्लास इज ऑलवेज फुल. पांडुरंगाने मला आयुष्यात खूप गोष्टी दिल्या आहेत आणि त्याबद्दल मी पांडुरंगाचे आयुष्यभर ऋणी आहे. तुमचं आणि दादांचं एक वेगळं नातं, एक इमोशनल अटॅचमेंट आहे. दादांचं नाव काढलं किंवा तुम्ही भावनात्मक होता. आज ह्या ठिकाणी दादा पाडवेला नाहीत, काय कसं काय मनाला काय वाटतं? माझ्यासाठी माझ्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती ही महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण त्याची तब्येत असेल, त्याच्या जबाबदाऱ्या असतील. आज रोहितही व्यासपीठावर नाही, तो बीडला आहे. एवढा संघर्ष दिवाळीत करतोय त्याचा मला सार्थ अभिमान.